कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई झोपला नाहीत अजून? नाही, बरं, तुम्हाला गरम दूध आणून देऊ? नको. आई ते मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. थँक्यू म्हणायचं होतं तुम्हाला. आज आमच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही औक्षण केलं, मला खरंच खूप बरं वाटलंय. करावं लागलं. काय करणार? माझ्या मुलांनी दुसरा पर्यायच ठेवला नाही माझ्या समोर. असं का म्हणताय हो आई? निदान मला बरं वाटावं म्हणून तरी म्हणा की तुम्ही जे काय केलं ते सगळं मनापासून केलं. का म्हणू? खोटं बोलायची सवय तुला आहे, मला नाही. आय एम सॉरी की माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. बस कर तुझी नाटकं. मला माहिती, मला जळवायला तुला खूप मज्जा येते ना. पहिली अॅनिव्हर्सरी झाली म्हणून एवढी खुश होऊ नकोस. दुसरी होणार नाही, मी होऊ देणार नाही. शब्द आहे माझा. असं का बोलता माझ्याशी आहे? मी असं काय केलं सांगा बरं मला. आता अजून किती दिवस असा राग धरून ठेवणार आहात तुम्ही माझ्यावर? जोपर्यंत माझा मुलगा तुझ्या कचाट्यातून सुटत नाही तोपर्यंत. लकी सारखा आकाशला फसवू नाही शकणार तू. कोर्टातनं सुटलीस रडारड करून, ते पण फक्त बाई आहेस म्हणून. मला माहितीये ना खरी तू काय असते. तुमच्यासारख्या बायकांना आजकालच्या भाषेमध्ये गोल्ड डिगर म्हणतात. आकाशलाही समजेल कधी ना कधी. तोपर्यंत मजा करून घे. आई एक मिनिट. मी आतापर्यंत तुमचा मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं तरी पण तुम्हाला मी दोषीच वाटते ना. तुम्हाला असंच वाटतं ना की मी आकाश रावांबरोबर पैशासाठी लग्न केलं. ठीक आहे, तुम्ही तुम्हाला हवं ते समजा. तुम्ही मला गोल्ड डिगर समजा, नाही तर अजून काही समजा, मला चालेल. पण आई, तुम्हाला बरं वाटावं ना म्हणून मी कायम प्रयत्न करत राहीन. तुम्ही खुश व्हावं म्हणून मी सतत झटत राहीन. त्या दिवशी मला वाटलं होतं माझ्या वागण्याचं कौतुक कराल तुम्ही. मला म्हणाल, वसुंधरा, आज हे घर तुझ्यामुळे तुटण्यापासून वाचलं. काही आकाशराव माझ्यामुळे घर सोडून नाही गेले, आठवतंय ना? आई, त्या दिवशी जर का मी थांबवलं नसतं ना, तर आकाशराव तुमच्यापासून कधीच लांब गेले असते. तुमचा मुलगा तुमच्याच हट्टामुळे तुमच्यापासून कायमचा दुरावला असता. कदाचित चिनू मनूला पण तुम्हाला भेटता नसता आलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।